अवतरी रंगरूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली ही बरेचे तिरी निज सुख हे विठ्ठल विठ्ठल माऊली युगे युगे विठे बरी शोभे कर छटावरी गरुडावरी आला माझा कानडा कैवारी सावळा हा माझा राजा गजर झाला हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठू माऊली विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल माझी विठू माऊली माझी विठाई लागो डोळा लागो दे सावराया आली पामरा माझी विठाई होई बाप कधी आई सावराया आली पामरा जानी मनी एक पांडुरंग ओ पांडुरंग पांडुरंग मनी एक पांडुरंग ओ पांडुरंग गंध लल्लाची कस्तुरी गळा गुंफुनी मंजिरी विठ्ठल माझी विठू माऊली आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 15 ते 18 येथील कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील मैदानातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भक्ती आणि समाजसेवेचा अनोखा सोहळा आयोजित करण्यात आला होता. माजी नगरसेवक रविकांत पाटील आणि माजी नगरसेविका ॲडव्होकेट भारती पाटील यांच्या विशेष सहकार्यातून या श्री विठ्ठल रुक्माई दर्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही अशा हजारो भाविकांना त्यांच्याच परिसरात विठ्ठल माऊलीचं मनोभावे दर्शन घेता यावं हा या सोहळ्यामागचा मुख्य उद्देश होता. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी माऊलीचं मनोभावे दर्शन घेतलं आणि भक्तिमय वातावरणात तल्लीन झाले. यावेळी भक्तांसाठी फराळ वाटप आणि सुरमधुर भजनांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विशेष म्हणजे सेवा कार्याच्या भावनेतून ॲडव्होकेट भारती पाटील यांच्या वतीने येणाऱ्या भाविक भक्तांसाठी केळीच्या प्रसादाचं वाटप करण्यात आलंय. याच शुभप्रसंगी नागरी विकास कामांचा शुभारंभ देखील करण्यात आलाय. माजी नगरसेविका ॲडव्होकेट भारती पाटील आणि माजी नगरसेवक रविकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर नागरी कामाचा शुभारंभ कार्यक्रम देखील या प्रसंगी संपन्न झालाय. कोपरखैरणे सेक्टर 15 ते 18 कैलासवासी शिवाजीराव अण्णासाहेब पाटील मैदानातील मंदिरासमोरील तसंच सभामंडप समोरील भागास PCC स्टॅम्प कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामाचा शुभारंभ पाटील लोकप्रतिनिधींच्या आणि नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलाय. या कामामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण यामुळे परिसरातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा होऊन रहिवाशांची अनेक वर्षांची गैरसोय ही दूर होणार आहे. केवळ धार्मिक आणि विकास कामेच नव्हे तर आरोग्य सेवेला देखील या सोहळ्यात महत्त्व देण्यात आलंय. आषाढी एकादशी निमित्ताने यावेळी मोफत आरोग्य शिबिराचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. नागरिकांसाठी त्वचारोग तपासणी, रक्तदाब आणि वजन तपासणी, हृदयरोग तपासणी, हाडवैद्य तपासणी, मोफत औषधं, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अशा विविध आरोग्य तपासण्या ठेवण्यात आल्या होत्या. मोठ्या संख्येने नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतलाय, ज्यामुळे त्यांना आरोग्याविषयी आवश्यक मार्गदर्शन आणि तपासण्या उपलब्ध झाल्यात. या तिन्ही महत्त्वपूर्ण सोहळ्यांना विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींनी उपस्थित राहून शोभा वाढवली आहे. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, डॉक्टर प्राची पाटील, समाजसेवक रॉबिन मडवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कोपरखैरण्यामध्ये प्रति पंढरपूर समाजा मंदिरामध्ये अनेक वर्षापासून एक कार्यक्रम चालू करत आहेत. खरोखर तुम्ही पाहिला असं ज्यांना पंढरपूरला जायला भेटत नाही ते लोक इकडे येतात. माताडे वस्ती आहे, माताडे कामगार PhD काम म्हणजे एकदम बोलायला तर लोहा वस्ती इकडेच आहे, परंतु पंढरपूरला न जाणारे लोक इथे येतात. या वर्षी आम्ही इथे कामाचं ओपनिंग ठेवलं, नागरी कामाचं ओपनिंग तसं शिबिर ठेवलेलं आहे लोकांसाठी आणि अनेक कार्यक्रम आम्ही ठेवलो.
आपला प्रसाद उपहारचं ठेवले, केळीचा आहे, खिचडी आहे, सर्व ठेवलेल्या आहे. आमच्या अध्यक्ष सिंगाडे महाराज आहेत, परत पांडुरंग धोंडे साहेब आहेत आणि सर्व कार्यकर्ते एकजुटीने हा कार्यक्रम दरवर्षी करत असतो. बरोबर हे नवसाला पावणारा आमचं दैवत आहे. असं आहे, अनेक लोकांसाठी नवस झाला. आम्ही सुद्धा यांना नेहमी दर्शन घेत असतो. बरोबर हे कोपरखराणेमध्ये अण्णासाहेबांचं हे वस्ती आहे. अण्णासाहेबांनी जे वस्ती बनवले तिथे खरोखर पांडुरंगाचं खरोखर हे इथे दर्शन होत असते. तरी पण सर्वांना आम्ही आपण पाहिलंच आहे किती लोक, हजारो लोक येऊन दर्शन घेऊन सकाळी 3 वाजल्यापासून हे कार्यक्रम चालू असतो. खरोखर मी सर्वांना देवाला एवढीच विनंती आहे की सर्वांना सुख समाधी ठेवो आणि भरभराटी सर्वांची हो आणि सर्वांना सुख समाधी हो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त भाविक भक्तांच्या दर्शनाचा, पांडुरंगाच्या दर्शनाचा, तसेच आम्ही फळफळावरचं वाटप करतो तो कार्यक्रम ठेवलेला आहे. आषाढी एकादशीचे निमित्त साधून आम्ही या ठिकाणी आमचे जे सभा मंडप आहे त्याच्या समोरील जो रस्ता आहे, त्याचबरोबर मंदिरासमोरचा जो रस्ता आहे त्याचे PCC कॉन्क्रिटीकरणाचा आम्ही कार्याचा आज या ठिकाणी शुभारंभ केला. इतका चांगला मुहूर्त आम्हाला मिळाला यासाठी. दुसरं म्हणजे ही कामं अतिशय प्रलंबित होती. कित्येक काळापासून नागरिकांची इथे मागणी होती. आपण बघत आहोत की मैदानाची किती दुरावस्था झालेली आहे आणि धार्मिक कार्यक्रम या मैदानामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये साजरे होतात. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून, त्याचबरोबर संदीपजी नाईक असो, संजीवजी नाईक असो, या सर्वांच्या माध्यमातून आम्हाला पालिकेकडून तसंच आमदार फंडातून पुष्कळ कामं या ठिकाणी करता आली. आरोग्य शिबिराचं आम्ही या ठिकाणी आज आयोजन केलेलं आहे. आपले जे बेसिक चाचण्या असतात, स्किन रोग तज्ज्ञ जे आहेत ते इथे उपलब्ध आहे. डायबिटीज, ब्लड प्रेशर चेक करणारे ते सगळे इथे या ठिकाणी डॉक्टर्स उपलब्ध आहेत. आणि आज जे भाविक या ठिकाणी दर्शनाला येतात त्यांची चाचणी व्हावी, शरीराची चाचणी व्हावी, आरोग्याची चाचणी व्हावी, त्यासाठी आम्ही आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही फळांचं, त्याचबरोबर खिचडी असो, उपवासाचे लाडू असो याचं वाटप ठेवलेलं आहे. सकाळपासून, सकाळच्या 7 वाजल्यापासून पूर्ण दिवसभर हे वाटप चालू असतं. संध्याकाळी सुद्धा मोठ्या प्रमाणे भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यांच्यासाठी सुद्धा आपण या ठिकाणी फळफळावरचं वाटप ठेवत असतो. या मंदिराची फार पुराणी अशी एक आख्यायिका आहे आणि पुष्कळ जुनं मंदिर आहे, त्यामुळे परिसरातील सर्व भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. या ठिकाणी मंदिराची स्थापना या दृष्टीने केली गेली की या ठिकाणी माथाडी वस्ती आहे, BSTतली लोक राहतात, सर्व अल्पोत्पन्न गटातली कष्टकरी कामगार या ठिकाणी राहतात आणि सर्वांनाच शक्य नसते की पंढरपूर यात्रा करता येणार नाही. आणि त्या निमित्ताने मग आम्ही रविकांत पाटील साहेब नगरसेवक जेव्हापासून या ठिकाणी झाले तेव्हापासून गेली 15 वर्ष आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवतो. दरवर्षी आषाढी एकादशीचा सोहळा ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही त्यांसाठी या ठिकाणी आम्ही साजरा करतो आणि आम्ही त्या गोष्टीचा आनंद घेतो. पंढरपूरचं हे पांडुरंगाचं दैवत खरोखरच जो या ठिकाणी देवाच्या नतमस्तक होईल त्याला आजपर्यंत नवसाला पावलेला देव आहे, कोपरखैरण्याचा राजा आहे आणि आम्ही या ठिकाणी सर्वजण अगदी आनंदाने उत्साहाने कार्यक्रम करतो. या ठिकाणी रविकांत पाटील साहेब आणि ॲडव्होकेट भारतीताई पाटील यांच्या माध्यमातून दरवर्षी फराळाचं भव्य दिव्य वाटप या ठिकाणी केलं जातं आणि असा हा पंढरपूरचा सोहळा या कोपरखैरणे नगरीमध्ये पाटील साहेबांच्या माध्यमातून आणि ॲडव्होकेट भारतीताई पाटील यांच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी एकदम उत्साहाने साजरा करतो आणि त्याबद्दल या ठिकाणी राहणारे रहिवासी आम्हाला भरभरून साथ देतात. सर्वांचं एकदा पुनश्च अभिनंदन. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरचा विठ्ठल नामाचा गजर हा सर्वत्र घुमत असताना नवी मुंबईतील कोपरखैरणे इथे भक्ती, विकास आणि लोककल्याणाचा त्रिवेणी संगम पाहायला मिळाला. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क.